इकडे तिकडे फिरणं, रोज उठली की यात्रा, काही भंडारे, काही लग्न. आपल्या वावरात कोण लक्ष देईन? शेतकऱ्याचं वर्षभराचं पीक असते, पीक नाही झालं का गोटे खाशीन? असं मी नाही म्हणत बरं, माझ्या घरचे म्हणतात. रोजच्या रोज बोलणे खाणं चालू आहेत, पण आपल्या अंगातला की किळा जात नाही. काऊन की आपलं एका जागी मनच नाही लागत, इकडे तिकडे फिरल्याशिवाय जमतच नाही. राहिला विषय आजचा, ज्ञान्या म्हणे आपल्यावर 3-4 पंपाचे औषध उरेल आहे म्हणे, तर हरभऱ्यावर मारून दे. पण आपल्याला सुरुवात पासून सवयच आहे फुकटचं सोड्याचं नाही. पहिलेच त्या हरभऱ्यावर मी 3-4 दिवसांनी फवारा मारेला, पण म्हटलं फुकट भेटून राहिले ना त्या मारून. पहिलं पंप आम्ही ज्ञानाच्या वाळग्यातच भरलो. दुसऱ्या पंपाला त्याला म्हटलं डायरेक्ट शिवादाच्या आखरात औषध घेऊन ये, कारण की तटून जोड पडते आपल्याला. 4 पंपाचे औषध, त्यातले 3 पंप मी माया वावरात मारले. तेवढ्यात आमच्या गड्यानं म्हणतातच प्लॅन चेंज केला. एका पंपाचे औषध राहू दे म्हणे, आपल्या भाजीपाल्यावर मार. मग काय बा, एक पंप भरलं, त्याच्या वांग्यावर, टमाटेवर, कोणत्या येलावर ते मारून टाकलं. त्याच्या बाद आंघोळ केली, जेवण केलं. तेवढ्यात छोट्याचा फोन आला, चाल म्हणे आपल्याला दत्त मंदिरावर जा लागते पोहे घेऊन. दत्त मंदिरावर आलो, तेवढ्यातच चिचखेडची पालखी आली. गजानन महाराजांचं प्रगट दिन आहे, हे पालखी चिचखेडून शेगावले जात असते दरवर्षी पाहिजे, आणि त्या पालखीला असतात आपल्या छोट्याच्या घरचे पोहे. पण मी हा विचार नव्हता केलता की मला त्या पालखीतलं कोणी ओळखीन म्हणून, पण तटी गेल्यावर तर हे सगळे आपले ओळखचेच निघले. पोट्टेवनात दादा, आम्ही तुमचे व्हिडिओ रोज पाहतो, तुम्हाला फॉलोही करलाय. बाबर एवढे लहान लहान पोट्टे, शाळेत जाणारे पोट्टे, ते आपल्याला फॉलो करू शकतात, तर तुम्ही कोण नाही करू शकत? काही जास्त विचार नका करू, ते फॉलोचं बटन रपारप दाबून टाका. आता पालखी गेली, करतो आम्ही हे सामान आता जमा रमा, आणि भेटू आता आपण पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओ मध्ये.